माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये महाराष्ट्रामधील सर्व आस्थापनांमध्ये मराठीचा प्राधान्य वापर होतो की नाही यावर लक्ष ठेवावे असा आदेश सर्व महाराष्ट्र सैनिकांना दिला होता। त्याप्रमाणे आज मनसे चेंबूर विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांच्या नेतृत्वाखाली चेंबूर विधानसभेतील राष्ट्रीयकृत बँकेने आपले दैनंदिन व्यवहार मराठीतच करावेत अशा प्रकारचे इशारापत्र देण्यात आले। जर का मराठीचा वापर प्राधान्याने केला नाही तर बँकेना मनसे स्टाईल खळखट्याक आंदोलनास समोर जावे लागेल असे विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांनी सांगितले। यावेळी चेंबूर विधानसभेतील सर्व महिला व पुरुष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र राज्यात ज्या ज्या आस्थापना आहेत त्या ठिकाणी मराठी भाषेचा वापर हा प्रामुख्याने केला पाहिजे आणि असा शासनाचा देखील नियम आहे आणि रिझर्व्ह बँकेचे सुद्धा तसे आदेश आहेत बँकांना की महाराष्ट्र राज्यात तुम्हाला व्यवसाय करायचा तर इथल्या भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे। परंतु दुर्दैव असं आहे की या ठिकाणी मराठी भाषेला ऑप्शनमध्ये ठेवलं जातं। म्हणून आम्ही आज त्यांना एक विनंती पत्र दिलेलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्टाईलने त्यांनी जर हा मराठी भाषेचा वापर जर प्राधान्याने चालू नाही केला तर 15 दिवसानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईलने खळखट्याक पद्धतीने आंदोलन करून त्यांना मराठी भाषा शिकवणार हे नक्की। तुम्हाला आश्वासन काय दिलेलं आहे? नाही, काय गोष्टी आहेत जसं स्लिप आहे, डिपॉझिट स्लिप आहेत, फॉर्म आहेत किंवा त्यांच्या ज्या ॲड येतात ह्या हिंदी आणि इंग्रजी भाषेत येतात आणि त्यांनी आता आश्वासन दिले की आम्ही येत्या 15 दिवसामध्ये मराठी भाषेत सुद्धा ह्या सर्व फॉर्म वगैरे डिपॉझिट स्लिप हे करू आणि तसं न झाल्यास गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे। महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याच राज्यात मराठी भाषेसाठी आपल्याला आंदोलन करायला लागतात हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आणि मराठी भाषेसाठी मराठी अस्मितेसाठी किंवा त्या अस्मिता टिकवण्यासाठी जर झगडणारे एकमेव नेतृत्व या राज्यामध्ये तर माननीय ते राजसाहेब ठाकरे आहेत। यांनाच फक्त याविषयी कळकळ आहे। इतरही राजकीय पक्ष आहेत परंतु ते सत्तेच्या ह्याच्यात गुंतलेले आहेत। त्यांना मराठी भाषेवर अन्याय झाला का मराठी लोकांवर अन्याय झाला याची काही देणं घेणं पडलं नाही। आपली सत्ता भोगायची, आपले खिसे भरायचे, आपले नातेवाईक मोठे करायचे, मित्र मोठे करायचा हाच त्यांचा उद्देश आहे। पण खरोखर महाराष्ट्र राज्याला माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यासारखं जर नेतृत्व लाभलं तर या ठिकाणी अशी आंदोलनं मराठी भाषेसाठी करायची वेळ येणार नाही हे मात्र निश्चित आहे। मराठ्यांवर जो अन्याय होतोय हे मनसे खपून घेणार आहे का? नाही, नक्कीच नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापनाच मुळात मराठी माणसांसाठी झालेली आहे। त्यामुळे अनेक वर्ष आपण पाहत आलो आहे, पक्षाला आज 19 वर्षे झाले। ज्या ज्या ठिकाणी मराठी माणसावर अन्याय झालेला आहे त्या ठिकाणी महाराष्ट्र सैनिकांनी लात घातलेली आहे आणि यापुढील काळात सुद्धा तशाच प्रकारचं काम महाराष्ट्र सैनिकांकडून। आपल्या विभागात कुठे कुठे आपण हे पत्र देणार आहात? आमच्या विभागात जितक्या राष्ट्रीयकृत बँका आहेत त्या सर्व बँकांना आम्ही पत्र देणार आहे। आज विनंती पत्र आहे, त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मनसे स्टाईल दिसेल। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।